नमस्कार. आज आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरित्रातील एक अत्यंत सुंदर कथा ऐकणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला भक्तीची परमसीमा काय असते, सत्तेचा अहंकार माणसाला कुठे घेऊन जातो आणि या सगळ्यात दैवी कृपा किती महत्वाची आहे हे समजावून सांगते. ही कथा आहे परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजांच्या अगाध लीलेची, जे खरं तर फक्त आणि फक्त जीवोद्धारासाठीच अवतरले आहेत. चला तर मग पाहूया कशी एका भक्ताची निस्वार्थ सेवा इतिहासाला एक पूर्णपणे वेगळंच वळण देते. बघा, हेच श्रीदत्त प्रभूंचं वचन आहे की ते भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. पण अट फक्त एकच आहे, आणि ती म्हणजे अढळ श्रद्धा आणि पूर्णपणे निस्वार्थ भाव. कारण दत्तप्रभू आपल्या भक्तांच्या हृदयातला भाव पाहतात, बाहेरचे उपचार नाही. आणि आज आपण जी कथा ऐकणार आहोत ना, ती याच विश्वासाचा एक जिवंत पुरावा आहे. इथे भक्तीची अशी काही परीक्षा झाली की ती पाहून साक्षात परमेश्वर सुद्धा द्रवला. तर आपल्या कथेचा पहिला अध्याय आहे श्री दत्तात्रय भक्तांचा कैवारी. ही कथा सुरू होते एका राजकुमारापासून, जो जन्मतःच सगळ्या ऐहिक सुखांपासून वंचित होता. पण गंमत बघा, नियतीने त्याच्याकडून जे काही हिसकावून घेतलं होतं ना, तेच त्याच्या असीम भक्तीचं कारण ठरलं. चला पाहूया कशी त्याची ती साधी सरळ निस्वार्थ सेवा प्रभूंच्या चरणांपर्यंत पोचली. गोष्ट आहे त्रेतायुगातली. राजा कृतवीर्याचा एक पुत्र होता. त्याचं नाव कार्तवीर्य. तो जन्मतःच दोन्ही हातांनी दिव्यांग होता आणि राज्याच्या नियमानुसार तो सिंहासनावर बसू शकत नव्हता. पण त्याने हार नाही मानली. उलट राज्याचा सिंहासनाचा मोह सोडून दिला आणि फक्त एकच ध्येय ठेवून, म्हणजे प्रभू दत्तात्रेयांची कृपा मिळवण्यासाठी सह्याद्री पर्वताचा तो खडतर मार्ग त्याने स्वीकारला. सह्याद्रीवर पोहोचल्यावर तर कार्तवीर्याने स्वतःला पूर्णपणे प्रभूंच्या सेवेत झोकून दिलं. त्याचा रोजचा नियम अगदी साधा होता. प्रभू स्नानाहून परत आले की त्यांच्या ओल्या जटा सुकवण्यासाठी तो एका धूपपात्रात निखारे पेटवायचा आणि त्यावर सुगंधित धूप अर्पण करायचा. या सेवेमध्ये कोणतीही मागणी नव्हती, कोणतीही अपेक्षा नव्हती. होता तो फक्त शुद्ध आणि निर्मळ भक्तिभाव. आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी त्याच्या भक्तीची खरी परीक्षा होती. प्रभू स्नान करून परतले, पण ते धूप पात्र जागेवर नव्हतं. वेळ निघून जात होती. सेवेत खंड पडू नये म्हणून त्याचा जीव अगदी व्याकुळ झाला होता. आणि पुढच्याच क्षणी त्याने क्षणाचाही विचार केला नाही. त्या राजकुमाराने ते पेटलेले निखारे थेट आपल्या अपूर्ण हातांवर ठेवले आणि प्रभूंची सेवा तशीच सुरू ठेवली. कल्पना करा, वेदना होत होत्या, पण त्याच्या मनात भक्तीचा भाव त्या वेदनेपेक्षाही खूप मोठा होता. आता आपल्या कथेचा दुसरा अध्याय, सहस्रार्जुनाला वरदान म्हणजे भक्तीचं फळ. जेव्हा भक्ताच्या शरीराचा जळणारा वास त्या परमात्म्यापर्यंत पोचला, तेव्हा ते सुद्धा द्रवले आणि इथूनच कथेला एक नवीन वळण मिळालं. त्याच्या त्या अतुलनीय त्यागाचं फळ त्याला आता मिळणार होतं. आपल्याच भक्ताच्या माणसाचा जळका वास आल्यावर भगवान दत्तात्रेय मागे वळले. कार्तवीर्याची ती अवस्था पाहून त्यांचं हृदय कळवळलं. ते म्हणाले, अरे राजा, हे टाकून दे. तुझ्या या निस्वार्थ भक्तीवर आम्ही प्रसन्न झालो आहोत. आज तुला हवा तो वर माग. प्रभूंच्या मुखातून निघालेले हे शब्द म्हणजे त्याच्या वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येचं आणि त्यागाचं खरं फळ होतं. प्रभूंच्या त्या वरदानानं कार्तवीर्याचं रूपांतर झालं सहस्रार्जुनामध्ये. त्याला 1000 बलशाली हात मिळाले, चक्रवर्ती सम्राटपद मिळालं आणि 1000 वर्षांचं राज्य मिळालं. पण ह्या असीम शक्तीसोबत 3 कठोर अटीही होत्या: गोहत्या, ब्रह्महत्या आणि स्त्रीहत्या. या 3 गोष्टी कधीही करायच्या नाहीत. कारण धर्मामध्ये गाय सात्विकतेचं प्रतीक आहे, ब्राह्मण न्यामाचं आणि स्त्री सृजनाचं प्रतीक आहे. यांचा अपमान म्हणजे धर्माचा अपमान. आणि प्रभूंनी स्पष्ट बजावलं होतं की या मर्यादा ओलांडल्यास त्याचा नाश निश्चित आहे. तिसरा अध्याय, वरदानाचा दुरुपयोग आणि सत्तेचा अहंकार. पण म्हणतात ना, सत्ता आणि शक्तीचा मोह फार विलक्षण असतो. जो एकेकाळी इतका विनम्र भक्त होता, तो आता अहंकारी चक्रवर्ती सम्राट झाला होता. आणि याच अहंकारात त्याच्याकडून एक अशी चूक घडली जी त्याच्या नाशाचं कारण ठरली. पण खरा प्रश्न हा आहे की राजा सहस्रार्जुनाने प्रभू दत्तात्रेयांना दिलेलं वचन पाळलं का? सत्तेच्या अहंकारात तो आपल्या मर्यादा विसरला तर नाही ना? ही घटना घडली एका शिकारीच्या दिवशी. राजा सहस्रार्जुन आपल्या विशाल सैन्यासोबत जंगलात फिरत होता. तहानेने सगळे व्याकुळ झाल्यावर ते सर्वजण जमदग्नी ऋषींच्या शांत आणि पवित्र आश्रमात पोहोचले. तिथे ऋषी आणि त्यांच्या पत्नी रेणुका माता अगदी साधेपणाने राहत होते.
आणि इथेच दैवी शक्ती आणि राजसत्तेतला फरक अगदी स्पष्ट दिसला. एका बाजूला रेणुका मातेने आपल्या तपसामर्थ्याने कानातील मळाच्या एका छोट्याशा कणातून संपूर्ण सैन्यासाठी एक विशाल तलाव निर्माण केला, तर दुसऱ्या बाजूला आश्रमातल्या कामधेनू गायीने दिलेल्या पक्वांडांवर ताव मारून झाल्यावर अहंकारी सहस्रार्जुनाने ती दैवी गायच बळजबरीने स्वतःसाठी मागितली. जमदग्नी ऋषींनी नम्रपणे नकार देताच राजाचा अहंकार दुखावला गेला. तो रागाने अगदी लाल झाला आणि सत्तेच्या त्या नशेत त्याने प्रभू दत्तात्रेयांना दिलेली सगळी वचनं पायदळी तोडवली. त्याने ऋषींवर हल्ला केला, ही झाली ब्रह्महत्या, आणि आपल्या पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या रेणुका मातेलाही जखमी केलं. हे झालं स्त्री हत्येचं पाप. एकाच क्षणात त्याने आपल्या नाशाचा मार्ग स्वतःच निवडला. आणि आता 4था अध्याय, परशुरामाची प्रतिज्ञा म्हणजेच कर्माचं फळ. कारण कर्माचं फळ हे अटळ असतं. सहस्रार्जुनाच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला होता आणि त्याच्या या अधर्माचा नाश करण्यासाठी एका नव्या क्रोधी शक्तीचा उदय होणार होता. जेव्हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र परशुराम, जे भगवान विष्णूंचेच अवतार होते, आश्रमात परतले, तेव्हा त्यांनी आपल्या आई-वडिलांची ती भीषण अवस्था पाहिली. आपल्या आईच्या शरीरावरच्या 21 जखमा मोजून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू नाही तर जणू अग्नी बरसत होता. आणि त्याच क्षणी त्यांनी ती भीषण प्रतिज्ञा केली, आई, तुझ्या शरीरावरील या 21 जखमांची शपथ मी ही पृथ्वी 21 वेळा क्षत्रियहीन करीन. आता प्रतिज्ञा तर केली गेली, पण पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आणि मनाला शांती मिळवण्यासाठी परशुरामाला एकाच मार्गाची गरज होती, आणि तो मार्ग होता सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा. आपल्या देह सोडण्यापूर्वी रेणुका मातेने परशुरामाला एक अंतिम आज्ञा केली. त्या म्हणाल्या, बाळा, आमचा अंत्यसंस्कार साक्षात परब्रह्म श्री दत्तात्रेय प्रभूंच्या मार्गदर्शनाखालीच कर, आणि त्यांना ओळखण्याची खूण लक्षात ठेव. ज्या क्षणी त्यांचं दर्शन होईल त्या क्षणी तुझ्या खांद्यावरची ही सुकलेली कावड हिरवीगार होईल, तिला पालवी फुटेल. आई वडिलांचे पार्थिव देह कावडीवर घेऊन परशुरामाने सद्गुरूंचा शोध सुरू केला. अनेक तीर्थक्षेत्र, अनेक अरण्य फिरल्यावर अखेर सह्याद्री पर्वतावर त्याला 4 कुत्र्यांसोबत एक तेजस्वी पारधी दिसला, आणि त्या अवधूत रूपाकडे पाहताच एक चमत्कार घडला. परशुरामाच्या खांद्यावरची ती सुकलेली कावड जिवंत झाली. तिला 2 कोवळे हिरवे अंकुर फुटले. आईने सांगितलेली खूण पटली होती. साक्षात दत्तात्रेय प्रभू त्याच्यासमोर उभे होते. परशुरामाने साश्रू नयनांनी प्रभूंचे चरण धरले आणि आपल्या आईची अंतिम इच्छा त्यांना सांगितले. करुणासागर दत्तात्रेय प्रभूंनी क्षणाचाही विलंब न लावता त्याची विनंती स्वीकारली. त्यांनी स्वतः आचार्यपद स्वीकारलं. आपल्या चरणस्पर्शाने जवळच्याच एका झऱ्याला गंगा यमुनेप्रमाणे पवित्र केलं आणि परशुरामाकडून त्याच्या मातापित्याचे अंत्यसंस्कार शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करून घेतले. पण ही कथा इथेच संपत नाही, कारण प्रभूंची कृपा आणि त्यांचं अस्तित्व हे चिरंतन आहे. ते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. आणि अशी श्रद्धा आहे की भगवान दत्तात्रेयांचा वास आजही या पृथ्वीवर आहे, फक्त सूक्ष्म रूपात. त्यांचा तो नित्य नियम आजही सुरू आहे असं मानलं जातं. ते मेरुवाडा इथे प्रातस्नान करतात, करवीर म्हणजेच आपल्या कोल्हापुरात भिक्षा मागतात, पांचाळेश्वर इथे भोजन करतात आणि माहूरगडावर निद्रा घेतात. या पवित्र स्थळांच्या रूपाने त्यांचं अस्तित्व आणि कृपा आजही भक्तांना अनुभवता येते. तर या कथेतून आपल्याला 2 महत्त्वाचे बोध मिळतात. एक, की निस्वार्थ आणि शुद्ध भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ती साक्षात परमेश्वरालाही प्रसन्न करू शकते. आणि दुसरा, की मिळालेल्या शक्तीचा आणि वरदानाचा दुरुपयोग केला तर कर्माचं फळ हे अटळ असतं. श्री दत्तात्रेय प्रभूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.